हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे अनंत चतुर्थी आणि आपले बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे। तर आपले 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण बाप्पांचं विसर्जन करतो, तर तेच आज होणार आहे। तर मी आलेलो आहे धुळ्यातील आग्रा रोड येथे मूर्त्या पाहण्यासाठी, कारण की धुळ्यात जेवढे पण ठिकाणी गणपती बाप्पा बसवलेले असतात ते सर्वांचं या ठिकाणून रॅल्या निघतात आग्रा रोडला, कारण की विसर्जनासाठी जातात ते सर्व याच रोडने। खूप जास्त पब्लिक असते पाहायला आलेली। तर मी पण आलेलो आहे आणि ज्या लोकांना रॅला पाहायला नाही भेटला असेल त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतोय, तर व्हिडिओला नक्की पूर्ण पहा।
तर मित्रांनो, एवढ्या गर्दीत व्हिडिओ काढणं सोपं नव्हतं, तरी मी तुमच्यासाठी गेलो व्हिडिओ काढण्यासाठी. कारण की मला जेवढे पण धुळ्यातले गणपती बाप्पा बसवलेले असतात ते सर्वांच्या मूर्त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या, म्हणून एवढ्या गर्दीत मी गेलो. तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला असेच ब्लॉग पाहण्यासाठी. तर मी व्हिडिओ काढण्यासाठी पुढे जात होतो, तसे गर्दी वाढतच जात होती. तरी पण एवढ्या गर्दीत व्हिडिओ काढणं सोपं नव्हतं, तरी पण मी व्हिडिओ काढत गेलो. आणि व्हिडिओ काढण्याचा मुद्दा एकच होता की आपल्या धुळ्यातलं काही लोक ज्यांना यायला पाहायला भेटत नाही, एवढ्या गर्दीत यायला भेटत नाही. काही लोक तर बाहेर जॉबला पण असतात, तर त्यांना पाहायला भेटत नाही आपल्या धुळ्यातलं कार्यक्रम या आपलं जे बी उत्सव असतात ते पाहायला नाही भेटत. म्हणून मी व्हिडिओ बनवतोय की जो करून सर्व ते पाहायला भेटत. आणि त्याच गर्दीमध्ये काही नमुने असे पण असतात, तुम्ही पाहू शकतात. हा नमुना कोण होता काय माहीत, त्यांनी माझा मोबाईल घेतला आणि त्याच्याकडे घेऊन फ्लाइंग किस दिलं त्यांनी. असे नमुने पण भेटतात, तर काही विषय नाही. तर चला आता तुम्हाला दाखवतो पुढे बी किती भारी भारी गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहे. तर प्लीज तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, पुढे जाताना खूप जास्त गर्दी लागत होती आणि बाकीच्या मूर्त्या मी शूट केल्या होत्या, पण बाकीच्या मागे मूर्त्या खूप लहान लहान होत्या, म्हणून मी काही त्या व्हिडिओ घेतली नाही. आणि जायला पण जमत नव्हतं कारण एवढी तुफान गर्दी होती तिकडे. तर म्हटलं चला आता वापस जाऊया आपल्या, कारण की आमच्यासोबत काही लेडीज होते ज्यांना आम्ही एका ठिकाणी थांबवून आलो होतो आणि त्यांचा पण कॉल येत होता आम्हाला एकसारखा. आणि रात्रीच्या 11-11:30 वाजले होते आणि खूप जास्त उशीर बी झाला होता. तर म्हटलं चला आता जाऊया वापस आणि जे पण गणपती बाप्पा दिसतील त्यांचे सर्वांचे व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवू. त्याच गर्दीमध्ये आपला एक जुना मित्र भेटून जातो, तर मी त्याला जरा गप्पा गोष्टी करतो. तो नाचत होता, तर तो बोलला यार थोडासा नाचून घे म्हणे आमच्यासोबत पण. तर मी आणि माझ्या मित्र आणि बबलू असे आम्ही तिघं थोडंसं नाचून घेतो, एन्जॉय करून घेतो थोडासा. आणि म्हटलं चला आता जाऊया. तर मग मी आपल्या मित्राला बोलतो की चल भावा भेटू आपण नंतर, आता मी जरा निघतो, आमच्यासोबत काही लेडीज इथे वाट पाहत आहे. तर आम्ही तिथनं वापस निघतो आणि जिथे बी एवढे मूर्त्या जे दिसतात मी त्या मूर्त्यांचे वापस व्हिडिओ घेऊन घेतो आणि मग इथेच आपला व्हिडिओ संपवतो. आणि इथे खूप जास्त डीजेचा आवाजमुळे आमचे कान पूर्ण सुंद झाले होते मित्रांनो, इतका बेकार आवाज होता डीजेचे. तर पाहू शकता तुम्ही. गणेशोत्सवास आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. श्री लालबाग मारुती मित्र मंडळ, लालबागचा राजा मंडळाचे आधारस्तंभ कमलाकर
सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि तुमच्या सर्व धुळेकर मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना पण याला पाहायला भेटला नसेल त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि दाखवा की आपल्या धुळ्यात कशा पद्धतीने आपले गणपती बाप्पांचं आगमन आणि विसर्जन करताना कसं घेऊन जातात. तर आपले सर्व धुळेकर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपले ब्लॉग व्हिडिओ पण येत असतात आणि आपले काही उत्सव वगैरे असतात तसे पण व्हिडिओ येत असतात, शॉर्ट व्हिडिओ पण येत असतात. तर तुम्हाला ते सर्व आवडतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.